मुकेश अंबानींशी माझे वैयक्तिक चांगले संबंध होते. त्यांनी मला हे दिलं होतं, तू तुझी यू फिल युअर फिगर आणि यू कम टू मी. काही लोकांनी जमशेदजी टाटांना विचारलं होतं की तुमचा समाज हा तुमचा धंद्यामध्ये भागीदार आहे का? ते म्हणे चूक आहे, आमचा धंदा ह्याचा हेतूच मुळी समाज आहे. अनेक वेळेला जमशेदजी, दोराबजी टाटा वगैरे यांना इंग्रज सरकारच्या विरुद्ध सुद्धा जायला लागलं. म्हणजे आपला लोणावळ्याचा वगैरे जो वलवण डॅम आणि हे सर्व आहे त्याला त्यांचा इंग्रजांचा विरोध असताना सुद्धा त्यांनी धरण बांधलं आणि हायड्रो पॉवर मुंबईपर्यंत आणली. डोकोमोनी केस केली की आम्हाला 7,650 कोटी रुपये टाटा सन्सनी द्यावे. रतन टाटांनी निर्णय घेऊन 7,650 कोटी दिल्ली हायकोर्टामध्ये डिपॉझिट जमा केले. त्यांनी दिल्ली हायकोर्टाला दाखवलं की आम्हाला सुद्धा हे पैसे देण्याची तीव्र इच्छा आहे. आणि त्याच्यानंतर मग रिझर्व्ह बँकेला हायकोर्टाने बोलावलं. टाटा समूहामध्ये आतापर्यंत काय प्रकार होता की सत्ता एका माणसामध्ये केंद्रित नव्हती. सायरस मिस्त्रीने काय केलं, या सर्व मोठ्या कंपन्यांवरती फक्त ते एकटे संचालक राहिले. त्यांच्याकडे 2 तरुण शिष्यवृत्तीसाठी आले होते. एकाचं नाव होतं ॲटली आणि हे ॲटली 1945 साली ज्या वेळेला मजूर पक्षाचं सरकार आलं तेव्हा हे पंतप्रधान झाले. म्हणजे इंग्लंडचा पंतप्रधान सुद्धा जमशेदजी टाटांचा स्कॉलर होता. सुरुवातीलाच रतन टाटांनी सांगितलं, माझं जे टेलिकॉमचं नॉलेज आहे हे एखाद्या पायलट सारखं आहे. म्हणजे 30,000 फुटावरून जमिनीवरचं जेवढं दिसेल तेवढंच साधारणपणे माझं नॉलेज आहे. मुरली मनोहर जोशींनी सांगितलं, जोशी जोशी आहे तो मुझे कोई आपत्ती नाही. 2G स्कॅम हा काय एक्झॅक्टली होता, आम्हाला थोडक्यात जरा सांगाल का? मी त्याला स्कॅम म्हणणार नाही, त्याला आपण 2G विवाद म्हणूया.